श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सनातन संस्कृतीत जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एका विशिष्ट दैवी ऊर्जेशी जोडलेला असतो. आजच्या या धावपळीच्या आधुनिक आणि ताणतणावाच्या युगात आपण खूप पुढे निघून गेलो आहोत. आपण पैसा कमावला, सुखसुविधा मिळवल्या, पण कुठेतरी मनाची शांतता हरवून बसलो आहोत. याचे मुख्य कारण काय आहे माहिती आहे का? आपण आपल्या मुळापासून, आपल्या आध्यात्मिक ऊर्जेपासून दूर गेलो आहोत. आपल्या जीवनावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या नशिबावर 3 प्रमुख देवतांचा खूप मोठा आध्यात्मिक प्रभाव असतो. त्या देवता म्हणजे तुमची कुलदेवता, तुमची ग्रामदेवता आणि तुमची इष्टदेवता. विशेषतः मिथुन राशीच्या लोकांसाठी, ज्यांचा स्वभाव नेहमी द्विधा मनस्थितीत असतो, त्यांच्या डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू असते, त्यांच्यासाठी या 3 शक्तींचे स्मरण करणे म्हणजे जीवनाला एक नवी दिशा मिळवण्यासारखे आहे. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रामदेवता म्हणजे काय आणि ती तुमच्या गावाचे तसेच तुमच्या कुटुंबाचे रक्षण कशी करते. कुलदेवतेचे अनन्यसाधारण महत्त्व काय आहे आणि तिचा तुमच्या वंशाशी, तुमच्या पूर्वजांशी काय संबंध आहे. इष्टदेवता म्हणजे काय, ती तुमच्या मनाला आवडणारी देवता का असते आणि मिथुन राशीसाठी इष्टदेवतेची उपासना कशी वरदान ठरते. तुमच्या कुलदेवतेचा, ग्रामदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत सोप्या आणि घरगुती गोष्टी कोणत्या आहेत. मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न विचारा. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मुळाशी, आपल्या गावाच्या मातीशी आणि आपल्या कुलदेवतेशी जोडलेले राहिलो आहोत का? जर नसेल तर काळजी करू नका. कुलदेवतेचे स्मरण केल्याने जीवनात शांतता, यश, समृद्धी आणि सकारात्मक बदल कसे येतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण तर्कासहित आणि आध्यात्मिक सिद्धांतासह समजून घेणार आहोत. दररोज फक्त 2 मिनिटे कुलदेवतेचे स्मरण केल्याने तुमचे नशीब कसे बदलू शकते याचा अनुभव तुम्ही स्वतः घेणार आहात. एक छोटीशी विनंती, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचे आणि ग्रामदेवतेचे नाव कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय भोलेनाथ लिहून नक्की नोंदवा. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया ग्रामदेवता म्हणजे काय. ग्राम म्हणजे गाव आणि देवता म्हणजे रक्षण करणारी शक्ती. आपल्या पूर्वजांनी जेव्हा गावे वसवली तेव्हा त्यांनी सर्वात आधी गावाच्या एका विशिष्ट दिशेला, बहुधा वेशीवर किंवा गावाच्या मध्यभागी एका देवतेची स्थापना केली. ती देवता म्हणजेच ग्रामदेवता. ग्रामदेवता ही त्या संपूर्ण क्षेत्राची सम्राज्ञी किंवा सम्राट असते. त्या जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाची, पशुपक्ष्याची आणि मनुष्याची जबाबदारी या ग्रामदेवतेवर असते. तुम्ही शहरात राहत असाल किंवा परदेशात, पण तुमचे मूळ गाव जे आहे त्या गावच्या मातीचे रक्षण करण्याचे काम ग्रामदेवता करत असते. ग्रामदेवतेला क्षेत्रपाल किंवा गावची माऊली असेही म्हणतात. प्राचीन काळी जेव्हा गावांवर महामारी यायची, दुष्काळ पडायचा किंवा परकीय शत्रूंचे आक्रमण व्हायचे, तेव्हा अख्खे गाव ग्रामदेवतेच्या चरणी लीन व्हायचे. ग्रामदेवतेचा आध्यात्मिक प्रभाव एवढा मोठा होता की ती गावाच्या सीमेवरून येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला, भूतबाधांना किंवा संकटांना वेशीवरच रोखून धरते. मिथुन राशी आणि ग्रामदेवता यांचा संबंध. आता आपण पाहूया की मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रामदेवतेचे काय महत्त्व आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धीचा, व्यापाराचा आणि संवादाचा कारक आहे. मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात, पण त्यांच्यात एक अस्थिरता असते. ते एका जागी जास्त काळ टिकू शकत नाहीत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त त्यांना आपले मूळ गाव सोडून बाहेर पडावे लागते. जेव्हा मिथुन राशीची व्यक्ती आपले गाव सोडून शहरात जाते तेव्हा सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन घर सोडले असेल तर शहरात गेल्यावरही तुम्हाला कधीही अन्नाची, पाण्याची किंवा आश्रयाची कमतरता भासत नाही. ग्रामदेवता ही तुमच्या पाठीशी एका अदृश्य ढाल बनून उभी राहते. ग्रामदेवतेची कृपा कशी मिळवावी.
ग्रामदेवतेची कृपा मिळवणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मोठी विधी करण्याची गरज नाही. गावातील जत्रा किंवा उरूस, वर्षातून एकदा तुमच्या गावची जत्रा किंवा उरूस असतो, त्यावेळी न विसरता गावाच्या मातीला स्पर्श करा. ग्रामदेवतेच्या दर्शनाला जा. पहिला मान तुमच्या घरात कोणतेही लग्नकार्य असो, मुंज असो किंवा नवीन घराची वास्तू असो, आमंत्रणाची पहिली पत्रिका किंवा पहिला विडा हा ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण केला पाहिजे. कृतज्ञता: जेव्हा तुम्ही गावी जाता तेव्हा ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन किमान एक नारळ, खण आणि ओटी अर्पण करा. तिला सांगा, हे माऊली, मी तुझ्याच भूमीचा पुत्री आहे. मी दूर असलो तरी माझे मन तुझ्या चरणी आहे. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. आता आपण वळतोय अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे कुलदेवता. कुल म्हणजे वंश, तुमचे घराणे, तुमचे रक्ताचे नाते, आणि देवता म्हणजे त्या वंशाचे रक्षण करणारी आद्य शक्ती. मित्रांनो, आपले शरीर हे आपल्या मातापित्यांच्या रक्तापासून बनले आहे आणि त्यांचे शरीर त्यांच्या पूर्वजापासून. या संपूर्ण वंशावळीचा एका सूत्रात बांधून ठेवण्याचे काम कुलदेवता करते. कुलदेवता ही 2 प्रकारची असते: कुलदेवी माता लक्ष्मी, दुर्गा, भवानी, रेणुका, महाकाली इत्यादी, आणि कुलदेव खंडोबा, ज्योतिबा, भैरवनाथ, नृसिंह इत्यादी. कुलदेवतेचे आध्यात्मिक महत्त्व: कुलदेवतेचा संबंध थेट तुमच्या DNA आणि पितरांशी असतो. जेव्हा तुमच्या कुळात एखादा मूल जन्माला येतो तेव्हा कुलदेवतेच्या दरबारात त्याची नोंद होते. तुमच्या घराण्याला लागलेला कोणताही दोष, जसे की पितृदोष, वंशावळीतील शाप किंवा पूर्वजांची अतृप्त इच्छा, या सर्वांचे निवारण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त कुलदेवतेमध्ये असते. शास्त्रात असे म्हटले आहे की जर जगभरातील सर्व देव तुमच्यावर कोपले पण तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न असेल तर जगातला कोणीही तुमचा केसही वाकडा करू शकत नाही. पण या उलट जर तुमची कुलदेवता तुमच्यावर रुष्ट असेल तर तुम्ही कितीही नवस करा, कितीही मोठ्या मंदिरामध्ये जाऊन देणग्या द्या, तुम्हाला त्याचे फळ कधीही मिळणार नाही. आजच्या पिढीची चूक आणि त्यांचे परिणाम: आजच्या आधुनिक काळात आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो. आपण वर्षानुवर्षे कुलदेवतेच्या गडावर जात नाही. कुलदेवतेचा कुळाचार, जसे की गोंधळ, तळी भरणे, जागरण, बोंड आपण विसरून गेलो आहोत. याचा परिणाम काय होतो? घरात सतत आजारपण राहणे, लग्न ठरण्यात अडथळे येणे किंवा लग्नानंतर घटस्फोट होणे, वंशवृद्धी न होणे म्हणजे संतती प्राप्तीमध्ये अडचणी येणे. पैसा येतो पण तो कोर्ट कचेरीच्या आजारपण किंवा व्यसनांमध्ये वाहून जाणे. घरात कारणांशिवाय कटकटी आणि क्लेश होणे. या सर्व गोष्टींचे मूळ कारण म्हणजे कुलदेवतेचा विसर पडणे. ही नकारात्मक ऊर्जा म्हणजेच कुलदेवतेची नाराजी असते. ती तुम्हाला शिक्षा करत नाही तर ती स्वतःचे रक्षण तुमच्यावरून काढून घेते. जेव्हा कुलदेवतेचे कवच निघून जाते तेव्हा बाहेरील वाईट शक्ती आणि नकारात्मक ग्रह तुमच्यावर सहज हावी होतात. मिथुन राशीसाठी कुलदेवतेचे महत्त्व: मिथुन राशीचे लोक बौद्धिक पातळीवर खूप सक्रिय असतात. ते प्रत्येक गोष्टीत तर्क शोधतात. अनेकदा या तर्कांच्या नादात ते धार्मिक विधींना अंधश्रद्धा किंवा जुनाट विचार म्हणून सोडून देतात. पण मित्रांनो, हा अंधविश्वास नाही, हे आध्यात्मिक विज्ञान आहे. मिथुन राशीच्या पत्रिकेत जर राहू, केतू किंवा शनीची महादशा सुरू असेल तर याचे मन अत्यंत विचलित होते. त्यांना आत्महत्येसारखे विचार येऊ शकतात किंवा ते डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतात. अशा वेळी कुलदेवतेचा दिवा घरात लावणे आणि तिचे नामस्मरण करणे हे एखाद्या संजीवनी बुटीसारखे काम करते. कुलदेवता तुमच्या बुद्धीला स्थिर करते आणि तुमच्या मनातील भीती नष्ट करते. आता आपण समजून घेणार आहोत इष्टदेवता म्हणजे काय. कुलदेवता आपल्याला जन्माने मिळते, ग्रामदेवता राहण्याच्या ठिकाणावर मिळते, पण इष्टदेवता ही आपण स्वतः निवडतो. इष्ट म्हणजे आपल्या मनाला अत्यंत प्रिय असणारी, जिच्याकडे पाहिल्यावर आपल्या डोळ्यात आनंदाश्रू येतात,
जिथे नाव घेतल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. इष्टदेवतेचा संबंध थेट तुमच्या पूर्वजांच्या कर्माशी असतो. मागच्या जन्मात तुम्ही ज्या देवतेची अपूर्ण साधना केली होती, या जन्मात तुमचे मन नकळतपणे त्याच देवतेकडे आकर्षित होते. कोणाला लहानपणापासून कृष्ण आवडतो, कोणाला हनुमानजी आवडतात, तर कोणाला महादेव भोलेनाथ यांच्या चरणी स्वर्ग दिसतो. मिथुन राशीचे इष्टदेव भगवान शिव भोलेनाथ. आता आपण पाहूया की मिथुन राशीच्या लोकांसाठी इष्टदेवता कोण असावी आणि तिचा त्यांच्यावर काय प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध ग्रहांची देवता भगवान विष्णू मानली जाते. परंतु मिथुन राशीच्या अंतर्गत जे नक्षत्र येतात, मृगशीर्ष, आद्रा, पुनर्वसू, यातील आद्रा नक्षत्राचा स्वामी स्वतः भगवान शिव रुद्ररूप आहेत. म्हणूनच मिथुन राशीच्या लोकांसाठी भगवान शिव, महादेव, भोलेनाथ हे अत्यंत प्रभावशाली इष्टदेव ठरतात. आणि का ते समजून घ्या. मनाचा समतोल. मिथुन राशीच्या लोकांचे मन नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावत असते. ते एकाच वेळी दोन विचार करतात. भगवान शिव हे वैराग्य आणि संसार या दोन्हीचे प्रतीक आहेत. ते अत्यंत शांत आहेत आणि तितकेच शक्तिशाली आहेत. महादेवांची उपासना केल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या मनातील चंचलता संपते आणि त्यांचा मानसिक स्थैर्य लाभते. वाणीतील दोष दूर करणे. मिथुन राशीचे लोक खूप बोलके असतात. अनेकदा ते घाईघाईत असे काही बोलून जातात ज्यामुळे त्यांचे संबंध बिघडतात. भगवान शिव हे शब्दांचे स्वामी आहेत. शिव तांडव स्तोत्राची निर्मिती त्यांच्याच ऊर्जेतून झाली आहे. महादेवाच्या स्मरणाने मिथुन राशीच्या लोकांची वाणी प्रभावी आणि गोड होते. संकटातून सुटका. मिथुन राशीच्या लोकांना आयुष्यातून अनेकदा अचानक येणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा भोलेनाथ त्यांचा हात धरतात. महादेवाची भक्ती अतिशय सोपी आहे. ते केवळ एका तांब्याभर पाण्याने किंवा बेलपत्राने प्रसन्न होतात. इष्टदेवतेची उपासना कशी करायची. तुमचे इष्टदेव जर महादेव असतील तर दररोज सकाळी उठून आंघोळ केल्यावर त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा. ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करा. महादेवाला पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा. जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेशी मनातून जोडले जाता तेव्हा तुमच्या जीवनातील अडकलेली कामे आपोआप मार्गी लागायला सुरुवात होते. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज निर्माण होते. मित्रांनो, आतापर्यंत आपण या 3 शक्तीचे महत्त्व समजून घेतले. आता तुमच्या मनात विचार येत असेल की आम्ही शहरात राहतो, आम्हाला रोज गावी जाणे शक्य नाही, तर मग आम्ही आमच्या कुलदेवतेचा आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद कसा मिळवायचा. चिंता करू नका. आपल्या ऋषीमुनींनी यासाठी अत्यंत सोपे आणि साधे उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही तुमच्या घरात बसूनही करू शकता. दररोज फक्त 2 मिनिटाचे नामस्मरण. तुम्ही कितीही व्यस्त असाल, सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असेल तरी देवाऱ्यासमोर बसून फक्त 2 मिनिटे थांबा. डोळे बंद करा आणि तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्या. उदाहरणार्थ, जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर म्हणा, जय आदिशक्ती तुळजाभवानी माता की जय. जर तुमचे कुलदेव खंडोबा असतील तर म्हणा, येळकोट येळकोट जय मल्हार. हे केवळ 2 मिनिटाचे स्मरण तुमच्या संपूर्ण दिवसाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. घरातील पहिला दिवा आणि नैवेद्य. रोज सकाळ संध्याकाळी जेव्हा तुमच्या घरात देवापुढे दिवा लावला जातो, जेव्हा त्यांच्या दिव्याच्या ज्योतीमध्ये तुमच्या कुलदेवतेची किंवा ग्रामदेवतेची प्रतिमा पहा. घरात जो काही स्वयंपाक बनेल, लसूण कांदा विरहित असेल तर उत्तम. त्यांचा एक छोटा भाग किंवा साधी साखर आंबाडी जरी असली तरी हे कुलदेवते हा नैवेद्य ग्रहण कर असे म्हणून देवापुढे ठेवा. कुलदेवता नावाने नैवेद्याचा घास काढणे. जेव्हा तुम्ही दुपारचे जेवण करता तेव्हा तुमच्या ताटातील पहिला घास, ज्याला आपण अग्निघास किंवा देवघास म्हणतो, तो कुलदेवतेच्या नावाने बाजूला काढा आणि नंतर तो एखाद्या गाईला किंवा पक्ष्याला द्या. यामुळे कुलदेवतेचे तृप्त होते. वर्षातून एकदा कुलदेव न विसरता करा.
तुम्ही जगात कुठेही असला असा पण वर्षातून किमान एकदा सहपरिवार तुमच्या कुलदेवतेच्या मुख्य गादीवर मंदिरात जा. तिथे जाऊन यथाशक्ती पूजा, अभिषेक किंवा ओटी भरणे करा. तिथली थोडीशी माती किंवा अंगारा, भस्म एका छोट्या डबीत गोळा करून घरी आणा आणि तो आपल्या मुख्य कपाळावर किंवा घरातील मुख्य तिजोरीवर लावा. यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि पैशाची बरकत होते. कुलधर्म आणि कुळाचार पाळणे. प्रत्येक घराण्याला एक विशिष्ट कुळाचार असतो. कोणाकडे मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाचे घट बसतात, कोणाकडे नवरात्रीत कुलदेवतेचे घट बसतात, कोणाकडे बोंडण भरले जाते, तर कोणाकडे वर्षातून एकदा गोंधळ घातला जातो. तुमच्या घरात पूर्वजांपासून जी पद्धत चालत आली आहे ती कधीही बंद करू नका. ती चालू ठेवणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, आजच्या या महाव्हिडिओमध्ये आपण पाहिले की कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता या केवळ मूर्ती नाहीत, तर त्या आपल्या जीवनाचा आधार आहेत. ते आपले मूळ आहेत. झाड कितीही मोठे झाले तरी या झाडांची मुळे सुकली तर ते झाड फार काळ टिकू शकत नाही. तसेच मनुष्याचे आहे. आपण कितीही श्रीमंत झालो तरी आपल्या कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. विशेषतः मिथुन राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यातील संभ्रम, अपयश आणि मनातील मानसिक ताण दूर करायचा असेल तर आजपासूनच तुमच्या कुलदेवतेच्या चरणी शरणागत व्हा आणि तुमचे इष्टदेव असणाऱ्या भगवान भोलेनाथांवर संपूर्ण विश्वास ठेवा. महादेव तर एवढे भोळे आहेत की तुम्ही फक्त श्रद्धेने हर हर महादेव म्हटले तरी ते तुमच्या धावून येतात. ते काळाचेही काळ आहेत. त्यांच्या शरणात आलेल्या भक्तांना कधीही कशाची कमतरता भासत नाही. चला तर मग एक छोटासा संकल्प करूया. आजपासून आपण रोज किमान 2 मिनिटे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करू आणि वर्षातून एकदा आपल्या मूळ गावी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला नक्की जाऊ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? यातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या कुलदेवतेचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सोबतच महादेवाचे स्मरण करून हर हर महादेव भोलेनाथ नक्की टाईप करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासह आणि नातेवाईकांसोबत, विशेषतः ज्यांची मिथुन राशी आहे त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या संस्कृतीचे आणि देवाचे महत्त्व समजेल. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रातील व्हिडिओंसाठी आमच्या स्वामी समर्थ राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देव तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध आणि आनंदी ठेवो हीच प्रार्थना. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे जयांचे सुकृत फार असते त्यांनाच कुलदेवतेची भक्ती लाभते. घरात राहा, सुरक्षित राहा आणि देवावर विश्वास ठेवा. हर हर महादेव. भोलेनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.